हाय, मी निखिल चोंदे आणि अक्षय बमनोटे. आम्ही दोघंही फाउंडर्स आहोत सोलर बास्केटचे. आणि आज एक वेगळी परिस्थिती आहे मार्केटमध्ये की एक्सपोर्ट्स पूर्णपणे बंद झालेत कांद्याचे. आणि त्यातल्या त्यात आता जे प्रोडक्शन आहे ते आता मार्केटमध्ये यायला सुरू होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली कांद्याचा रेट खूप जास्त पडेल. पण मग अशा सिच्युएशन्स मध्ये आपल्याला घाबरायची गरज नाही. आजच्या घडीला जो 4 रुपये किलो कांदा चालू आहे, 100 ते 150 रुपये किलो सहज प्रोसेस करून नेऊ शकतो. तर काय करायचं असतं ह्याच्यामध्ये, कसं करायचं हे आपण पाहूया व्हिडिओमध्ये पुढे. आणि त्याचबरोबर अक्षय एक खूप महत्वाचा पार्ट कव्हर करणार आहे, ते म्हणजे की ह्याचे बायर कोण आहेत, ह्याचा मार्केट रेट काय आहे, ह्याचा बिझनेस प्लॅन कसा असतो, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आपण बघणार आहोत की नक्की कांदा प्रोसेसिंग मध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. सो सर्वात पहिले जो आपल्याला गोष्ट लागते ती म्हणजे कांदा. मग तो सिंगल कांदा असो, जोड कांदा असो किंवा छोटा गोलटी कांदा असो, या सगळ्यांच्या क्वालिटी सेम असतात. त्यांना प्रोसेस केल्यानंतर सगळ्यांचे जे इन्ग्रेडियंट्स न्यूट्रिएंट्स असतात ते सगळे सेम येतात. त्यामुळे तुम्ही जो तुम्हाला सर्वात कमी दरात जो कांदा मिळतो तो तुम्ही घेऊ शकता. किंवा शेतकऱ्यांसाठी खास ज्या कांद्याला तुम्हाला रेट मिळत नाही आहे तो कांदा तुम्ही प्रोसेसिंगला घेऊ शकता. तर आता प्रोसेसिंग मध्ये काय काय असतं, काय काय करायच्या असतात गोष्टी. तर आता आम्ही एक सकाळी साधारण 7 किलो कांदा घेतला होता. आता ह्या 7 किलो कांद्यामध्ये साधारण 450 ग्राम साली आणि शेंड्यांमध्ये वेस्ट झालेला आहे. सो हे आपलं वेस्ट आहे. सो अवेलेबल कांदा जो आहे आपल्याकडं तो 6.5 किलोचा आहे. तर आता ह्या 6.5 किलो कांद्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले काय करायला लागतं ते म्हणजे हा कांदा वॉश करावा लागतो. का वॉश करायचा, कारण बघू शकता तुम्ही बऱ्याच वेळा कांद्यामध्ये असा एक काळा डाग असतो, बऱ्याच ठिकाणी असतो. तर ह्याला ॲज पर गिलनेस निगर हे टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणतात, किंवा साध्या भाषेमध्ये ब्लॅक मोल्ड असं म्हणतात. तर हा एक फंगस असतो आणि हा फंगस चांगला नसतो. पील केलेला कांदा जो आहे तो आपल्याला पहिले वॉश करायचा आहे. तो वॉश कसा करायचा ते आपण बघूया. तर ह्या मशीनला तसं स्पिनिंग मशीन असं म्हणतात. आणि ह्याचा 2 प्रकारे वापर करू शकतो आपण. सर्वात पहिले आपण जो वापर करणार आहे ते म्हणजे वॉशिंग करण्यासाठी. आता या स्पिनिंग मशीन मध्ये आपण कांदा लोड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. अशा पद्धतीने हा सगळा कांदा आपल्याला फार मस्त व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण याला कंटिन्यू पाणी पोर करत राहायचं, म्हणजे जेणेकरून हा कांदा स्वच्छ धुवून निघतो. सो आपली नेक्स्ट स्टेप आहे, या वॉश केलेल्या स्वच्छ कांद्याला मस्तपणे आपल्याला एकसारखा स्लाइस करायचा आहे. पावशी स्लाइस करा. तर आता ही स्टेप आहे स्पिनिंगची. म्हणजेच कांद्यामध्ये जे अतिरिक्त पाणी असतं, ज्याला आपण आउटबाउंड वॉटर असं म्हणतो, ते बाहेर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. त्यासाठी आपण पुन्हा एकदा स्पिनिंगचा वापर करतोय. तर स्लाइस केलेला ऑनियन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि आता मशीन आपल्याला स्टार्ट करायची आहे. अतिरिक्त पाणी जे आउटबाउंड वॉटर आहे ते आपण मोजणार आहोत. ते किती निघालं मावशी तुम्ही टाका की. आता बघू शकतो आपण, तर 604 ग्राम हे इतकं एक्सेस वॉटर निघालेलं आहे. सो आता आपण स्पिन केलेला जो कांदा आहे तो आपण आपल्या ट्रेज मध्ये अरेंज करणार आहोत. तर हे परफोरेटेड ट्रेज आहेत आणि ट्रेचं मटेरियल जे आहे ते SS304 म्हणजे फूड ग्रेड मटेरियल आहे. आपण बघूया की हा अरेंज कसा करायचा आहे ट्रे मध्ये. अति माल पण नाही टाकायचा आणि खूप कमी माल पण नाही टाकायचा आहे. आपल्याला इतकाच माल ह्याच्यामध्ये ट्रे मध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आतमध्ये सोलर ड्रायरची जी गरम हवा आहे ती व्यवस्थित खेळती राहायला पाहिजे. सेकंड लास्ट स्टेप ती म्हणजे डिहायड्रेशन, ड्राईंग. हे ट्रेज आपल्याला आपल्या सोलर बास्केटच्या डिहायड्रेटर्स मध्ये प्लेस करायचे आणि दॅट्स इट. बाकी उरलेलं सगळं काम जे आहे ही मशीन ऑटोमॅटिक करणार आहे.
प्रोसेस्ड ऑनियन किंवा ड्राईड ऑनियन हा तयार होतो, जे की छानरित्या सनड्राईड आहे, डिहायड्रेटेड आहे. मग आता बायरची रिक्वायरमेंट असू शकते की आम्हाला पावडर फॉर्म पाहिजे किंवा व्हॅक्यूम पॅकिंगमध्ये पाहिजे किंवा साध्या पॅकेजिंगमध्ये पाहिजे. मग अशी पावडर बनते अशा या इंडस्ट्रियल ग्राइंडर्समध्ये, आणि या व्हॅक्यूम पॅकेजिंग मशीनमध्ये हे असं छान व्हॅक्यूम पॅक होतं. आता बाहेरची रिक्वायरमेंट समजा रेग्युलर पॅकेजिंगमध्ये असेल तर हे रेग्युलर पॅकेजिंग, तर हे पूर्णपणे बायरवर डिपेंडेंट आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं पॅकेजिंग हवं आहे. एक तर हे फ्लेक्स फॉर्म असू शकतं किंवा पावडर फॉर्म असू शकतं. हे तुमच्या बायरवर आहे की काय पाहिजे आहे त्याला. मग तुम्ही ग्राइंडरचा वापर करा, व्हॅक्यूम पॅकेजिंग मशीनचा वापर करा किंवा इतर कुठल्याही गोष्टींचा वापर करा आणि त्या पद्धतीने तुम्ही पॅकेजिंग करा. दॅट्स इट. आय होप तुम्हाला समजलं आहे की ऑनियन प्रोसेस करताना आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात. तर सर्वात पहिले आपण पिलिंग केलं, त्यानंतर आपण कांद्यांना वॉश केलं, त्यानंतर स्लायसिंग केलं, त्यानंतर स्पिनिंग केलं, त्यातनं आउटबाउंड वॉटर बाहेर काढलं आणि फायनली आता आपण डिहायड्रेशनला ठेवलेलं आहे. ह्यानंतर फक्त एक स्टेप उरते, ती म्हणजे पॅकेजिंग. पॅकेजिंग 100 ग्राम आहे, 1 किलो आहे का 5 किलो आहे हे सगळं डिसाईड करतो आपला बायर, आणि त्या हिशोबाने आपल्याला पॅकेजिंग करून हा आपला फायनल डिहायड्रेटेड ऑनियन किंवा प्रोसेस्ड ऑनियन हा तयार झालेला आहे. तर सोलार बास्केटच्याच फॅक्टरीमध्ये आम्ही हा डेमॉन्स्ट्रेशन द्यायचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला की काय काय स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात ऑनियन डिहायड्रेशन मध्ये. आता ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे खूप महत्वाचा, अत्यंत गरजेचा, तो म्हणजे मार्केट. नक्की मार्केट काय आहे, कुठे आहे, कसं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आता अक्षय तुमच्याबरोबर शेअर करेल. सो ओव्हर टू यू अक्षय. तर निखिलने आज आपल्याला सांगितलंय की कांद्याची प्री प्रोसेसिंग काय, ड्रायिंग कसं करायचं, पोस्ट प्रोसेसिंग काय होते, कसं पूर्ण आपल्याला कांद्याचं आपण कसं काय फूड प्रोसेसिंग करू शकतो हे सगळं सांगितलं. तर आपण आता बघूयात की ह्या इंडस्ट्रीज कुठल्या आपल्या बाय करू शकतील, आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये विकू शकतो, बायर कोण आहे, कितीला विकायचं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघूयात लवकरच. तर आता आपण बघूयात हा जो डिहायड्रेटेड ओनियन आहे किंवा कांदा, ड्राय केलेला कांदा आहे, त्याची पावडर असेल तर हे कुठल्या इंडस्ट्रीज विकत घेतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेफर्स खातो, लेसचे असतील किंवा बालाजीचे असतील, तर हे जे वेफर्सला फ्लेवर द्यायचं काम करतं हे ओनियन पावडर करतं. त्या ज्या कंपनीज आहेत की ज्या वेफर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, बायर आहेत. त्याच्यानंतर जे रेडी टू ईट प्रोडक्ट्स जे आहेत की आजकाल एक ट्रेंड चालू आहे की रेडी टू ईट पोहे, रेडी टू कुक, अशा काही भरपूर गोष्टी आहेत की ज्या आता मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहेत. तर त्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत रेडी टू ईट प्रॉडक्टवाल्या, तर त्या आपल्या बाहेर आहेत, त्या इंडस्ट्रीज आपल्या बाहेर आहेत, कारण त्यांना क्वालिटी मेंटेन करावी लागते. सो असे इंडस्ट्रीज आहेत. त्यानंतर मसाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत की ज्यांना कांदा हा बेसिक आहे मसाल्याचा, सो त्या आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत मसाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज त्या आपल्या बाहेर आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही जे सूप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील किंवा रेस्टॉरंट्स असेल किंवा कॅफेज असतात, हॉटेल्स इंडस्ट्रीज असतील, ह्या सगळ्यांना सुद्धा आपला कांदा हा लागतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कांदा आहे, हा कांदा तुम्हाला ते का बाय करणार, ह्या इंडस्ट्रीज हा कांदा का बाय करतात, तर याच्या मागे 2-4 रिझन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी. आता सनड्राईड आपण जे सनड्राईड करतोय, तर सनड्राईडची जी क्वालिटी आहे, न्यूट्रिएंट्स प्रिझर्व्ड राहतात, त्याच्यामुळे सनड्राईड ओनियन, डिहायड्रेटेड ओनियनला किंवा सनड्राईड ओनियन पावडरला आपल्या चांगली डिमांड आणि रेट पण चांगला मिळतो, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स क्वालिटी चांगली मेंटेन केली जाते. सेकंड थिंग, त्यांना जो युनिफॉर्मिटी मिळते, म्हणजे सेम प्रकारचं आउटपुट त्यांना मिळतं, कारण त्यांना क्वालिटी मेंटेन करायची असते. सो त्यांची टेस्ट बदलायची नसते. त्याच्यामुळे रेडी टू ईट वाल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा हॉटेल इंडस्ट्रीज आहेत, यांना क्वालिटी महत्त्वाची असते, त्यामुळे त्या आपला सनड्राईड ओनियन पावडर किंवा डिहायड्रेटेड ओनियन घेऊ शकतात. ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कांदा आहे, हा कांदा पेरिशेबल आहे पहिली गोष्ट. तर त्याला आपण जेव्हा डिहायड्रेट करतो तेव्हा त्याची 1 वर्षाची शेल लाईफ होते. त्याच्यामुळे हा जो कांदा आहे तुम्ही 1 वर्षापर्यंत वापरू शकता. म्हणून जे इंडस्ट्रीज आहेत हा बाय करण्यामागचं हेच रिझन आहेत, युनिफॉर्मिटी, क्वालिटी, त्याचं शेल लाईफ, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे आपला हा या इंडस्ट्रीज आपल्याकडे हे बाय करतात. तर ह्याला एक्सपोर्ट मार्केट आहे का? तर हो, जसं ओनियन, फ्रेश ओनियनला जसं मार्केट आहे तसंच डिहायड्रेटेड ओनियनला आणि प्लस डिहायड्रेटेड ओनियन पावडर्सला मार्केट खूप आहे. तर तुम्ही हा जो कांदा आहे हा पेरिशेबल असल्यामुळे तुम्ही आता डिहायड्रेट केल्यानंतर तो तरी 1 वर्ष शेल्फ झाल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला कधीही प्रॉब्लेम येत नाही. सेकंड थिंग, हा कांदा जो आहे हा आपल्या कांद्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे ते एक्सपोर्ट बायरला जी रिक्वायरमेंट असते ती आपण त्यांना देऊ शकतो. तर एक्सपोर्टमध्ये कुठल्या कंपनीज आपल्याकडून हा माल घेऊ शकतात, तर 44% शेअर असलेला गिफ्ट फूड्स लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे
ती भरपूर मोठ्या प्रमाणात डिहायड्रेटेड ओनियन आणि प्लस त्याची पावडर सुद्धा आपल्याकडून बाय करू शकते. ह्याच्यानंतर अली फूड्स म्हणून एक कंपनी आहे, त्यानंतर IF म्हणून कंपनी आहे. तर अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्याच्यात तुम्हाला स्टडी करावं लागेल की ज्या आपल्याकडून आपल्याला एक्सपोर्टसाठी आपण त्यांना मटेरियल देऊ शकतो. तसंच वॉलमार्ट सारखे जे B2C मध्ये आपण देऊ शकतो, तर ते पण आपल्याकडून छोटे छोटे प्रोडक्ट्स आपल्याकडून ते घेऊ शकतात. डोमेस्टिक मध्ये आपल्याला याची रिक्वायरमेंट आहे का? हो, डोमेस्टिक मध्ये तर भरपूर रिक्वायरमेंट आहे. जसं सांगितलं तुम्हाला की स्पायसेस, सूप्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा वेफर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ह्या ज्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत आपल्या इंडियातल्या, हे आपल्याकडून बाय करू शकतात. तर ह्यातल्या कुठल्या ऑप्शन्स कुठले आहेत हे मी तुम्हाला आज सांगतो. तर कांद्याचं आपल्याकडे जो माल तयार होईल, तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं डोमेस्टिक मार्केट आहे का? तो हो, डोमेस्टिक मार्केट सुद्धा आपल्याकडे आहे. डोमेस्टिक मध्ये जसं आपल्याला सांगितलं मगाशी, सूप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, मसाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, रेडी टू इट प्रॉडक्ट इंडस्ट्रीज, ह्या हॉटेल्स वगैरे, हे सगळे आपल्याकडे बायर्स आहेत. पण आता आपण बघूया की कुठल्या 2-3 कंपनीज आहेत त्यांचे मी तुम्हाला नावं सांगतो की हे आपल्याकडून डिहायड्रेटेड ओनियन घेतील. तर डोमेस्टिक मध्ये मोर्तुजा फूड्स म्हणून एक आहे, किंग्स डिहायड्रेट्स वगैरे आहेत, किंवा इन्फिनिटी ओशन लाईन्स वगैरे, अशा जे आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत, या इंडस्ट्रीज आपल्याकडून डिहायड्रेटेड ओनियन पावडर आपल्याकडून विकत घेऊ शकतात. सो आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघूयात की हा कांद्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी असते, कितीला विकला जातो, B2B मध्ये कितीला विकला जातो, B2C मध्ये कितीला विकला जातो, आणि D2C मध्ये कितीला विकला जातो. आता हे काय आहे B2B, B2C, D2C? तर हे आहेत आपले बिझनेसचे मॉडेल्स. तर हे मॉडेल्स मध्ये B2B म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यात जास्त क्वांटिटी मिळते, पण रेट थोडा कमी द्यावा लागतो, होलसेल रेट द्यावा लागतो. सो ह्याच्यामध्ये कसं होतं, पहिले मॅन्युफॅक्चरिंग करताना, आता जसं सांगितलं मग अशी निखिलने की 4 ते 6 रुपये कांदा आपल्याला आपण बाय करतो. तर 12 किलो कांद्याचा 1 किलो डिहायड्रेट आपल्याला ओनियन मिळतं. तर त्या सिनारिओ मध्ये तुम्हाला कांदा जो आहे हा 12 किलो घेतला, म्हणजे तुमची रॉ मटेरियलची जी रेट झालाय तो 48 रुपये आपला होतो. 12 × 4 रुपये पकडलं तर आता 48 रुपये आपला होईल. तर आता 48 रुपये झाल्यानंतर बाकीचे आपण समजा एक 50 रुपये अजून पकडूयात, 50-52 रुपये तर ट्रान्सपोर्टेशन म्हणा, किंवा त्याच्यामध्ये लेबर चार्जेस असतील, किंवा बाकी मशिनरी चार्जेस असतील, हेच आपण कॅल्क्युलेट करून 100 रुपयाला आपला हा मॅन्युफॅक्चर होतो असं आपण आता पकडूयात. तर 100 रुपयानंतर तुम्हाला हा किती रुपये विकला जाऊ शकतो? तर जवळपास 160 ते 200 रुपयापर्यंत आपल्याला B2B मध्ये रेट मिळतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी सांगितली आहे, मला 1 टन पाहिजे, 500 kg पाहिजे, 800 kg पाहिजे, अशी तुम्हाला क्वांटिटी मिळेल. पण तुम्हाला रेट जो आहे तो 160-180 रुपयापर्यंत मिळू शकतो. त्याच्यानंतर B2C मध्ये कसं असतं की तुम्हाला 100 ग्रॅमचे पॅकेट पण मागू शकतात, किंवा तुम्ही 1 किलो, अर्धा किलोचे रेट पण आपण देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये किती तुम्हाला मिळेल रेट? तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही तुमची 100 रुपये सगळ्यासाठी सेम राहणार आहे. पण आता तुम्ही B2C मध्ये विकलं, B2C म्हणजे कसं, डीमार्ट असेल किंवा तुमच्या आसपासचे किराणा माल असेल, तर अशा ठिकाणी, किंवा Amazon वगैरे, हे सुद्धा आपले B2C मध्ये येतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो रेट आहे हा जवळपास 250 ते 300 रुपयापर्यंत, कधी कधी 400 ते 500 रुपयापर्यंत पण तुम्हाला मिळतो. ह्या सिनारिओ मध्ये तुम्हाला B2C मध्ये तुम्हाला पॅकेजिंग वेगवेगळे करावे लागतात, अर्धा किलो 1 किलोचे असे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने, म्हणजे 100 रुपयाच्या कांद्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तुम्हाला 400 ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला भाव मिळू शकतो. ह्याच्यानंतर D2C म्हणजे काय? तुम्ही एक्झिबिशन्स मध्ये विकत असाल, तुम्ही तुमच्या वेबसाईटवरून विकताय, तर ह्या सिनारिओमध्ये तुम्हाला 100 ग्रॅम, 200 ग्रॅमचे वगैरे असे पाउचेस बनवावे लागतात. आणि त्याने तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड जर तुम्ही क्रिएट केला तर त्याला खूप चांगली मदत होते. तर ह्या तुमच्या ब्रँडनी जर तुम्ही विकलात, तुम्हाला त्याच ह्याला 1000 रुपये ते 1500 रुपयापर्यंत रेट मिळू शकतो. आता मी हे रेट कशावरून सांगतोय, तर तुम्ही गुगलवरती जा, तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला 100 किलो कांद्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टला तुम्हाला 1000 रुपये 1500 रुपयापर्यंत भाव मिळू शकतो. हे तुम्ही नक्कीच स्टडी करून तुम्ही इव्हॅल्युएशन करू शकता. आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेली जी माहिती आहे ती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला ती उपयुक्त ठरेल. आणि एक छोट्याशा वाक्यावरनं एंड करायला आवडेल की सगळ्यांना रडवणारा प्रॉडक्ट सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्यही आणू शकतो, हे आपण थोडक्यात ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. थँक्यू.